घाबरून बोलत होते असे माझे मित्र की ज्यांचं माझं नाव संजय आहे, फक्त नागद गावाला नागद फाटा म्हणतो त्या पद्धतीनं संजयला संजय कुमार जोडलेला आहे असे झांबरे सर. त्याचबरोबर माझ्या सासरवाडीच्या तुमच्या संस्थेच्या उपाध्यक्षा पुष्पाताई पाटील त्यांचे खास आभार मानले पाहिजेत, कारण आल्या आल्या अतिशय चांगले जेवण त्यांनी दिलं. त्या खंडारातल्या प्रसिद्ध अशा विठ्ठलांच्या घराण्यामध्ये आहे. विठ्ठलांना इतके प्रसिद्ध होते सर की माझं लग्न ठरलं त्यावेळेला ते ह्यांच्या विरोधी गटातल्या घरात ठरलं, पण माझं लग्न ठरल्यावरती बऱ्याच माणसांनी मला आमच्या भागातले विचारलं खंडराची पोरगी केली म्हणजे विठ्ठलांना त्याची पोरगी आहे. तर मी म्हणलं नाही, जरासं विरोधी पार्टीचे आहे, पण ते चांगले मित्र आहोत आम्ही आता सध्या एकमेकाचे. तर मी जवळजवळ 8 ते 10 पोरांची भाषणं सर बारकाई नाही. ह्यात माझ्या काय लक्षात आलं की ह्या शाळेतले शिक्षक फार चांगले आहेत. त्यातल्या एका पोरानं सांगितलं होतं की 10वीत आल्यावर आम्हाला सरांनी मारायचं बंद केलं म्हणलं. 10वीत आल्यानंतर सरांनी मारायचं बंद का केलं तर तुम्ही ज्यावेळेला 10वीत येता त्यावेळेला पोरीचं चप्पल मॅडमला बसायला लागतं, घालायला होतं पायात घालायला, पोरात चप्पल आहे ते सरांना बसायला लागतं. पण आपल्या बरोबरीचं आलेल्या माणसाबरोबर किती वाद काढायचे ह्याला पण काय मर्यादा आहे का? त्यामुळे तुम्हाला 10वीत आल्यानंतर सरांनी मारायचं बंद केलं ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की तुम्ही 10वीला आलात म्हणजे तरुण पोरं जे आहेत 10वीचे त्यांना हळूहळू मिशा यायला लागतात. पोरीला पण वाटतं मी आईचा ड्रेस घालू शकते, पोराला पण वाटतं बापाचं चप्पल आता मला यायला लागलं. त्यामुळे ह्याला पौगंड अवस्था म्हणायचं. आणि मग ह्या अवस्थेमध्ये वळण देण्याचं काम जे आहे की तुमची हे शाळेच्या नावातच आदर्श आहे, त्यामुळे त्यांनी आदर्श कामगिरी केलेली आहे यात काही शंका नाही. पण मी अनेक ठिकाणी ज्या वेळेला हायस्कूलच्या मुलांच्या समोर भाषण करायला जातो तेव्हा सर मी सगळ्यात जास्त जर कुठल्या ऑडियन्सला घालून असेल तर ह्या पोरापोरीला, कारण व्यवस्था अशी असते की बारकी पोरं पुढे बसलेले असतात आणि मोठी माणसं पाठीमागे बसलेली असतात. ह्याचा अर्थ प्राचार्य शिवाजीराव भोसलेने असं म्हटलेलं आहे की जगातल्या कुठल्याही महान वक्त्याचं भाषण पाडायचं असेल तर बारक्या पोरांचा बंदोबस्त फार उपयोगी पडतो. म्हणजे प्रमुख कोणा काहीतरी तावातावानं बोलायला जातो आणि पुढची पोरगी मागच्या पोरगीला म्हणते पाहुण्याला सदरा पटलाय बाबा. आता असं बोलल्यावर तो काय बोलणार बरं? आपल्याकडे परंपरेने हा कथा म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे तुम्ही नाव ऐकून असाल तर ह्या आचार्य अत्रेंनी एक कथा सांगितलेली आहे की 4थीच्या वर्गातले पर्यंत, मला वाटतं आता तुम्ही आता इंग्लिश मीडियम सुरू केलेला आहे, 4थीच्या वर्गापर्यंत ज्या वेळेला वर्ग होते त्या एका वर्गामध्ये आचार्य अत्रे म्हणतात की शाळा तपासायला एक डेप्युटी साहेब गेले. शाळा तपासायला एक डेप्युटी साहेब गेल्यानंतर साहेबांनी वर्गातल्या पोरांना प्रश्न विचारला, अफजल खानाचा वध कुणी केला रे? हा सांग की तू सांग. शिवाजी महाराज. बरोबर. तुझं नाव काय तुझं? तनुष्का. एवढं अवघड नाव कशाला ठेवते? ठीक आहे, तनुष्काचं उत्तर बरोबर आहे. सगळ्यांच्या आया वाढवत यासाठी तुला शिकवायला जसे चांगले सर आणि मॅडम आहेत तसं त्या शाळेत कदाचित नसावे. त्यामुळे एक पोरगा उठला, अफजल खानाचा वध कुणी केला म्हटल्यावर तो उठला, म्हटलं सर आई शपथ नाही माहिती. म्हटलं साहेबांनी दुसऱ्या पोराला विचारलं ती पण तसंच नाही. मग शेवटी साहेबांनी पोरीला विचारलं, आता पोरीने कसं उत्तर दिलं तुम्ही बघा, कुठं पण गेलं की नाही. मी आता तुमच्या हायस्कूलचं रेकॉर्ड बघितलेलं नाही, पण मी गॅरंटीनं सांगतो की 10वीच्या निकालामध्ये जास्त टक्के हे मुलीला असतात. म्हणजे आम्ही जास्त लग्न झालेल्या माणसांचं आणि लई अवघड असते, त्यांचं बायको पुढे काहीच चालत नाही. एकदा एका माणसाने शर्यत लावली, बायकोचं जे 100% ऐकतात त्यांनी माझ्या उजव्या हाताला थांबायचं आणि बायकोचं जे अजिबात ऐकत नाहीत त्यांनी माझ्या डाव्या हाताला थांबायचं. बायकोचं ऐकायच्या डिपार्टमेंटला माणसं भरायला पडत आणि एक तुकडा माणूस मी बायकोचं अजिबात ऐकत नाही म्हणून डाव्या हाताला जाऊन उभा राहिला
त्याला स्टेजवरती बोलवला, कडक शिस्तीच्या जांभरे सरांच्याकडे त्याचा सत्कार केला. त्याला जांभरे सरांनी विचारलं, त्याला सगळी माणसं बायकोचं ऐकायची डिपार्टमेंटला पळत सुटली आणि तू एकटा मात्र अजिबात गेला नाहीस, काय भानगड आहे? तो म्हणला, सर माझ्या बायकोनं सांगितलंय तुमची तब्येत अशी तोळा मासा आहे, जास्त गर्दी या ठिकाणी जात जाऊ नये. त्यामुळे म्हणला मी म्हणला याची गरज नाही. तर मग पुन्हा पुरीला विचारलं, त्या सरांनी पुरीला विचारलं की बाळ नाही हे मला खरंच बोलत आहे. आपण असं म्हणतो नाही की मुलगी ज्यावेळेला नांदायला येते त्यावेळेला अख्खं माहेर सोडून एकटी येते, बरोबर आहे का? मुलगी नांदायला जाताना एकटी जाते. कोण असते का तिच्या घरचं? आई असते का, वडील असते का, बहीण असते का, भाऊ असतो का? कुणी नसते. आणि त्या घरात जाऊन उगत हातपेटी घालून गेले करतं, त्याला नानासाहेब तात्यासाहेब म्हणतात नाही पुढे आपल्याला. म्हणजे हे आपलं पूर्ण जमतं. म्हणजे अनोळखी घरामध्ये एकटीनं जायचं हे तिला जमतं. तर मॅडम माझा दुसरा प्रश्न आहे, हे जसं बायको करते सगळं सोडून एकटी येऊन तिकडे एकटी थांबते आणि पुन्हा अख्ख्या घराचा ताबा घेते, तर तिथं नवऱ्याचा पण प्रश्न आहे ना. अनोळखी बायला ती पण आपलं घर ताब्यात घेते बिचारा, बरोबर आहे? म्हणजे सोय म्हणजे दोन्ही खर्च हा प्रश्न आहे. तर मग त्या पुरीनं विचारलं की अफजल खानचा वध कुणी केला? एक पोरगी उठली झकातपैकी लाजली, काहीतरीच काय? ती म्हणजे अफजल खानाचं वध मी कशाला करेन? मग दुसऱ्या पोरीला विचारलं, तिचं पण तसंच उत्तर. मग आता पोरं पण म्हणतात अफजल खानाचा वध मी नाही केला, पुरी पण म्हणतात अफजल खानाचा वध मी नाही केला. म्हटलं साहेबांना गुरुजीला विचारलं, गुरुजी काय भानगड आहे? अफजल खानचा वध कुणी केला ना? आमच्यात काय झालं? शेवटी कंटाळलेले साहेब ह्या सगळ्या पोरांना आणि शिक्षकांना घेऊन मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये गेले. म्हणजे सर हा वर्ग, तिथली मुलं आणि त्या मुली आणि तिथले शिक्षक सगळे मिळून या अवधूत आपण स्वागत करायला टाळ्यावर. स्वागत करतो. तर त्यानंतर शिक्षकांना घेऊन मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये गेले. म्हणजे अरे काय चाललंय की पुरी शिक्षक पण म्हणतायत की अफजल खानाचा वध आम्ही नाही केला. तर ते शिक्षक म्हणले, खरं सांगताय तुम्हाला ह्याच वर्गात नाही, पहिली ते चौथी आमच्या शाळेतली सगळी पोरं गरीब आहेत. तुम्ही पलीकडे जावा, माळावरती औदुंबर पाटील सरांनी एक हायस्कूल टाकलेलं आहे, तिथं झांबरे सर नावाचे मुख्याध्यापक आहे आणि त्या शाळेतली पोरं हायस्कूलचे फार आगाव आहे. त्यांच्यापैकी कोणीतरी अफजल खानचा कामात काढला असं ते कधी म्हणले. तेव्हा आपल्याकडे विद्यार्थ्यांशी संवाद साधणे फार अवघड. एकदा तर एक शिक्षक वर्गात गेले आणि म्हटलं, थांबा, ह्या वर्गात सगळ्यात मूर्ख कोण आहे त्याला उठून उभा राहा. म्हटलं कोणच उठून उभा राहणार? तो झालं काय, एक पोरग मागे बसलो, त्याला कोणाचा धक्का लागला म्हणून तो उभा राहिला. उभा राहिल्यावर गुरुजी म्हणले, अरे वा, म्हणजे या वर्गात सगळ्यात मूर्ख मुलगा तू आहेस. तर तो म्हणला, तसं नाही सर, मगापासून बघतोय तुम्ही एकटेच उभा राहिले, त्यामुळे तुम्हाला कंपनी द्यायची म्हणून उभा राहिला. तेव्हा पोरं आपली काय उत्तर देतील त्याची अजिबात गॅरंटी नाही. तुमच्याकडे यंदा 11वी सुरू होते. ज्युनियर कॉलेजमध्ये बोलताना एकदा मी म्हणलो, अरे पोरांनो, शिवाजी महाराज तुमच्या वयाचे असताना त्यांनी तोरणा किल्ला जिंकला होता, तुम्ही काय करताय? बरं, एक पोरगा उठला, म्हणलं, सर शिवाजी महाराज तुमच्या वयाचे असताना त्यांचा राज्याभिषेक झाला, त्यामुळे तुम्ही काय करताय सांगा. कुठल्या स्टेजला काय उत्तर देतील त्याची गॅरंटी नाही. एका शाळेत एक शिक्षक 1 ते 10 फक्त शिकवत होते. ते तू म्हणलं 1 ते 10 म्हणून दाखव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. हे पोरगा हुशार आहे. कारण ते काय झालं, तू पोरग काय करायचं, 1 2 3 4 6 7 8 9 10 5 म्हणायचंच नाही. शेवटी शिक्षक वाईटपासून म्हणते, नका 5 का म्हणून झालाय, 5 कुठे गेलं? तर 5 कुठे गेलं म्हटल्यावर तो म्हणला 5 अपघातात गेले अशी पेपरात बातमी. त्यामुळे म्हणला माझ्या दृष्टीनं 5 ही भानगड उपलब्ध नाही. तेव्हा आपल्याकडे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. पण तुम्हाला खरं सांगा, खेडेगावातली पोरं जेवढी हुशार आहेत की नाही, तेवढी इंग्लिश मिडियम मधल्या शाळेमधली पोरं देखील हुशार नसतात.
कारण एक प्रकारचं इमेज अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणू. मला मी वक्तृत्वाचा गांभीर्याने विचार करणारा माणूस आहे. मी रसेल कॉन्वेल नावाचं एका लेखकाचं पुस्तक वाचलं. ह्या रसेल कॉन्वेलनं द एकर्स ऑफ डायमंड या एकाच विषयावरती 6,000 व्याख्यानं दिली. तर ह्या 6,000 व्याख्यानामध्ये कॉन्वेल काय सांगायचा, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये एक शेतकरी होता. त्याला वाटायचं आपण हिरे पिकवले पाहिजे, हिऱ्याची शेती केली पाहिजे. हिऱ्यांच्या शोधात तो सगळीकडे फिरला. शेवटी त्यानं फिरण्यासाठी म्हणून आपली जमीन विकली आणि दुसरीकडे गेला. त्याला हिरे मिळाले नाही. त्यानं वाटेत आत्महत्या केली. पण त्यानं जे शेत विकलेलं होतं त्या मालकानं त्या ठिकाणी त्या रानात बघितलं. त्याला हिरे चमकणारा एक दगड दिसला. त्याची तपासणी केल्यावर तो हिरा होता. म्हणजे हिऱ्यांची शेती करायला जगभर जावं लागत नाही, तर हिऱ्यांची शेती ही तुम्ही जिथं आहात तिथंच ती शेती आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की तो कॉन्वेल काय करायचा की प्रत्येक गावात जायचा. तुमच्या गावामध्ये काय आहे, तुमच्या गावामध्ये पिकतं तिथं विकत नाही असं असल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाहीत. पण तुमच्या गावचा छाया नागरकरचा जो तमाशा आहे तो राज्यामध्ये अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा आहे. तुमच्या गावामध्ये अनेक छोटे मोठे शेतकरी असतील की जे चांगलं काम करत असतील. तुमच्या शाळेमधल्या अनेक विद्यार्थी शिकून घ्या 20-25 वर्षामध्ये अधिकारी झाले असतील. हीच आपली हिऱ्यांची शेती आहे आणि हीच आपण हिऱ्यांची शेती नीट केली पाहिजे. आणि अशी हिऱ्यांची शेती नीट करा असं सांगत मिळालेल्या पैशातनं त्यांना अमेरिकेमध्ये टेम्पल नावाचं एक विद्यापीठ निर्माण केलं. तेव्हा आपल्याकडे क्षमता आहे, आपल्याकडे ताकद आहे. खास करून दुष्काळी पट्ट्यामध्ये जी गावं आहेत त्यांच्याकडे तर जगण्याची लढण्याची एक प्रकारची प्रचंड अशा प्रकारची इच्छा असते. पण आता मला खात्री आहे एक 2-3 मुद्दे मी गोष्टी रूपानं तुमच्या समोर हळूहळू पुढे नेत राहणार आहे की इथं जी मुलं मुली आहेत यांच्यापैकी कुणाची आई पदवीधर आहे त्याने हात वर करा की माझी आई पदवीधर आहे, BA आहे, MA आहे. 15वी आता बघा 15वी म्हणायला लागते आपल्याला. ग्रॅज्युएशन कुणाची आई पदवीधर आहे. तू हात वर केलास का मोबाईल ऍडजस्ट करतो, हात वर केला, ठीक आहे. 2 मुलांचे हात वर झाले. आता हे जिथं जे शिक्षक आणि शिक्षिका आहेत आणि संस्थाचालक मंडळी यांच्यापैकी कोणाची आई पदवीधर आहे नाही. तुम्हाला वाटेल अध्यक्ष उपाध्यक्षांना बहुतेक थोराची एकट्याचीच आई पदवीधर दिसते. डोंट वरी, माझी पण आई पदवीधर नाही. बघा शिक्षणाच्या विस्ताराचं काम करणारे आम्ही मंडळी, पण आमची आई पदवीधर नाही. असं आज 2026 साली एवढी आपली प्रगती झाली असताना सुद्धा आपल्याला म्हणावं लागतं. याचं कारण काय आहे, तर याचं कारण असं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये शिक्षण व्यवस्था ही अभिजनांच्या ताब्यामध्ये होती. शिक्षण व्यवस्थेनं स्त्रियांना शिक्षण नाकारलेलं होतं. शिक्षण व्यवस्थेनं शूद्रांना शिक्षण नाकारलेलं होतं. आणि मग का माझ्या आईला डिवाइस व्हावं वाटत नव्हतं का, पण बायकांना शिकायचा अधिकारच नव्हता. मग याचा अर्थ आपली माणसं काहीच काम करत नव्हती का. तर हे इतिहासामध्ये सिद्ध झालेलं आहे की शेतीचा शोध जो आहे तो स्त्रीने लावलेला आहे. अनेक कामं केलेली आहे. उदाहरणार्थ ताजमहाल कुणी बांधला, ताजमहाल कुणी बांधला, तू बांधलास, कुणी बांधला ताजमहाल, शहाजहानने बांधला. मला वाटतं तू हात वर केल्यावर पट्ट्यात केले गावात. तर ताजमहाल जो आहे तो शहाजहानने बांधला. कुणासाठी बांधला, कुणासाठी बांधला, तू सांग. त्याच्या पत्नीसाठी. हा, त्याच्या पत्नीचं नाव काय सांग. तुम्हाला आधी इथल्या शाळेतली मास्तर प्रश्न विचारला की मी जास्तीत इस्लामपूर असणार. तर शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बांधला असं आपण म्हणतो. हे पापाबाई खरं असावं. कारण मला पण ह्या शहाजहानचा खापरपंतू म्हणू अशा एका पोराचा SMS आलता. ते SMS मध्ये तो काय म्हणतो माहिती आहे का, काश हमारा भी बैंक बैलेंस होता अगर हमारा नाना आशिक न होता, अगर हमारा नाना आशिक न होता.
म्हणजे जो मोबाईलची भाषा कोरोना किती पटकन करते पाहिजे ते मोबाईल तुम्हाला सांगतो एका गावामध्ये मोबाईल शॉपी चालवत होते एक पोरग तिथे एक माणूस गेला आणि ती मोबाईल शॉपी चालवणाऱ्या पोराला म्हणला अरे इथे एक वयस्कर ग्रस्त बसलेले असायचे हल्ली ते दिसत नाही ते कुठं आहे पोरग म्हणलं ते स्विच ऑफ झाले म्हणतात म्हणला स्विच ऑफ झाले म्हणजे काय म्हणला स्विच ऑफ झाले म्हणजे त्यांचं निधन झालं पण म्हणजे असं कसं झालं मी 15 दिवसापूर्वी आलतो तेव्हा थोडासा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे म्हणत होते होय होय मध्ये म्हाताऱ्याचा पाक डिस्प्लेच घातला अहो म्हणजे मग काय उपाय वगैरे केले नाही तो म्हणला 2 डाव हॉस्टेल मारलं 3 डाव बॅटरी विचार म्हणजे म्हणला दवाखान्यात घेऊन आणलं पण आता काय म्हणा म्हणजे झालं काय शेवटी होतंय काय म्हणला जे व्हायब्रेट झालं ती एकदम सायलेंट कोडवर गेलं म्हणजे काय झालं म्हणला पॅरोलिसिसचा अटॅक जे आला की एकदम आपल्याला कोब्यात गेलं कोब्यात जाऊन पुन्हा स्विचअपच झालं आता काय बोलायचं म्हणून हे म्हणजे काय म्हणा की हे ग्रस्त खूप चांगले होते तर म्हणला 1960 मॉडेल होतं म्हणजे काय तर म्हणला 1960चा जन्म होता तर ते म्हणजे बरं ठीक आहे मग जाऊ का आता आम्ही जाताय कुठं म्हणला ह्या मॉडेलचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे म्हणला स्विच ऑफ झालं तर मिस्ड कॉल देतोय तर म्हणजे काय तर म्हणजे म्हणला म्हातार मेलं तर अजून बायकोच्या स्वप्नात येते तेव्हा या प्रकारची मोबाईलची जी परिभाषा आहे ही मोबाईलची परिभाषा आपल्याला पटकन कळते आर पाटील ज्यावेळेला ग्रामविकास मंत्री होते त्याला आर पाटील असं सांगायचे की मुमताजसाठी शहाजहाननं ताजमहल बांधला तुम्ही बेकामो तुमच्या बायकोसाठी निदान स्वच्छतागृह तरी बांधा पण ह्यातला गमतीचा भाग सोडला तरी शहाजहाननं ताजमहल बांधला हे अर्ध सत्य आहे तुमच्या शाळेची सहल कधी अजिंठा वेरूळला घेतली का सर अजिंठा वेरूळला कोण गेलते यात हात वर करा अजिंठा वेरूळ पाठीमागची एक पूर्वी काय नाही विचारून तर उगाच हात वर करते अजिंठा वेरूळला त्यांनी गेला बरं ठीक आहे हात नका वर करू अजिंठा वेरूळची गाणी ज्यांनी बघितली असतील त्यांच्या लक्षात येईल की तिथं मंडपाचा जो छत आहे तो मंडपाचा छत बघितलं की वाऱ्याला हलतोय असं दिसतंय सूर्याची किरण आत आली का अनेक रंगाची विभ्रम आपल्याला दिसतात आणि ही अजिंठा वेरूळची लेणी एका माणसानं 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये बांधलेली नाही 500-500 600 वर्ष आजोबानं काम केलं नातवानं काम केलं खापरबंतूनं काम केलं अशा प्रकारे ती अजिंठा वेरूळची लेणी त्या ठिकाणी उभा राहिली अतिशय सुंदर अशा प्रकारचे आपल्याकडे मंदिर आहे आपल्याकडचं ताजमहल शहाजहाननं बांधला हे अंशतः सत्य आहे म्हणजे पैसे त्याने घातले असतील पण ताजमहल उभा करण्यासाठी लागणारा जो मजूर होता तो तुमच्या माझ्यासारखा गावगाड्यातला सामान्य माणूस होता माझा मुद्दा असा आहे की आपली ही जी निरक्षर बहुजनांचा कॉमन सेन्स आहे यांनी आपली संस्कृती जपलेली आहे म्हणजे शाळेत क्रांतिसिंह नाना भेटले असं म्हणायचे आमची पोरं मिरच्याची तरू असं लावतात की मिलिटरीची शिस्त देखील तिथं झक मारल म्हणजे या प्रकारची शिस्त शेतकऱ्याच्या अंगी आहे अनेक राजवाडे आपण बांधले माझा मुद्दा काय आहे हे शाळेत न जाणाऱ्या माणसांनी बांधले हे तुमच्या माझ्या आजोबा पंजोबानं निरक्षर बहुजन समाजानं ग्रामीण संस्कृती टिकवण्याची प्रचंड अशा प्रकारची ही प्रभावी क्रांती आपण एका बाजूला केलेली आहे आणि मग घोटाळा कुठे झाला आपल्याकडे जेव्हा औपचारिक शिक्षण आलं आणि आपल्याकडे ह्या औपचारिक शिक्षण प्रक्रियेमध्ये मेकाले नावाचा तत्वज्ञ आला आणि हा मेकाले काय म्हणला तर फिल्टरेशन थिअरीला मराठीत शब्द आहे झिरपणीचा सिद्धांत म्हणजे वर पाणी सोडा खाली झिरपत आपोआप येईल ह्याचा साध्या मराठीमध्ये अर्थ अभिजनांना शिकवा बहुजन आपोआप शिकतील असं होणार नव्हतं अभिजनांना शिकवल्यानंतर बहुजन आपोआप शिकत नाही आमचे प्राध्यापक एन टी पाटील सांगायचे आपल्या समाजाची व्यवस्था जी आहे ती गाडग्याच्या उतरंडीसारखी आहे गाडग्याच्या उतरंडीमध्ये वरच्या बाजूला टॉपला बंदुकला असतं आणि सगळ्यात तळाला प्रचंड काम करणारं असं मोठं गाडगं असतं तेव्हा तुमचा आमचा समाज हा गाडग्यासारखा तळाच्या उतरंडीला होता त्याच्यापर्यंत हे शिक्षण
लेखा झिरपणीचा सिद्धांत हा येऊ शकत नव्हता. हा आणण्याचा प्रयत्न केला आपल्या माणसाने. कुणी केला प्रयत्न? तुम्ही सांगताय कोणी? मला मुलींच्या पैकी की लेखावे काय म्हणतो? झिरपणीचा सिद्धांत, वरच्या वर्गाला शिकवा, खालच्या वर्गापर्यंत आपोआप शिक्षण येईल. माझं म्हणणं काय आहे की एका बाजूला परंपरेनं आम्हाला शिकायला परवानगी नव्हती, अभिजनानं आम्ही स्त्रियाला परवानगी नव्हती, अभिजनांचं वर्चस्व होतं. तिकडे जग वाफेच्या इंजिनाचा शोध लावत होता. त्यावेळी आमच्याकडे निताक्षर नावाचा विद्वान पंचगव्य कसं तयार करावं, पंचगव्य म्हणजे गायीचं शेण आणि गोमूत्र ह्याच्यात एकमेकात मिसळायचं पर्सेंटेज काय असावं, यावरती अशा प्रकारचा जडबाजी शोध आमच्याकडची अभिजनांची संस्कृती लावत होती. तेव्हा म्हणून माझं असं म्हणणं आहे की एका बाजूला परंपरेनं अन्याय केला, दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांची जी व्यवस्था आली त्यांनी सांगितलं शिक्षण झिरपत खाली जाईल. हे बदलण्याचा प्रयत्न केला. कुणी केला? तुम्ही नाही केला म्हणून नको मागासाठी. कुणी केला प्रयत्न? हा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुलेंनी केला. हा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये ज्योतिबाई फुले यांनी केला. हा प्रयत्न कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, त्यांना पु ल देशपांडे असं म्हणतात, गळ्यातल्या कवड्याच्या माळेशी इमान राखणारा हा जो राजा आहे. शाहू महाराजांचं तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. 1917 साली शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी त्या काळामध्ये 1 लाख रुपयांची तरतूद केली. ही जी 1 लाख रुपयांची तरतूद आहे की त्या काळचं मुंबई राज्य की ज्यामध्ये कर्नाटक आणि गुजरातचा देखील समावेश होता, या मोठ्या संयुक्त राज्यामध्ये देखील 1 लाखाची तरतूद प्राथमिक शिक्षणासाठी नव्हती. त्यामुळे शाहू महाराजांनी गाड्या चालू केल्या. आपल्या माणसांचं असंच आहे. तर आमच्या गावात ताकरीला पहिल्यांदा जेव्हा रेल्वे आली त्यावेळेला रेल्वेला आमच्या तालुक्यातले लोक हे म्हणायचे बिन चाकाचा मसोबा, चाकाचा मसोबा, चाकाला उलट त्याला हा मसोबा आलाय. तेव्हा हा चाकाचा मसोबा धावतो कसा हे बघायसाठी असेल. म्हणजे आपलं लेवलच आपण अशी ऍडजस्ट करून घेतली. आता सातारा जवळ एक रेल्वे स्टेशन आहे बघा, वाठार स्टेशन म्हणून. त्याचा मूळ उच्चार आहे वाटार स्टेशन. वॉटर स्टेशन म्हणजे पाणी भरायचं स्टेशन त्या काळातलं होतं. आपल्या माणसाला वॉटर स्टेशन नाही येणार. वॉटर स्टेशन आपण ते वॉटर स्टेशन करून टाकलं. तेव्हा या पद्धतीनं आपल्याकडे ह्या शिक्षणामुळे येणाऱ्या अनेक अडचणी आहेत आणि मग ह्यात बदल करायचा जो प्रयत्न आहे हा शाहू महाराजांनी ज्यावेळा गावात शाळा नेहमी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्यावेळा शाहू महाराजांनी मास्तर पाठवलाय आणि शाळा सुरू व्हायच्या म्हणजे रावजपुरांना माणसं त्याच्या दणक्यात हात घालून बघायचे की शाळा घेऊन आला मास्तर तर कुठं आहे. आता ती शाळा कुठे चालू व्हायची? ती शाळा हनुमान मंदिरामध्ये चालू व्हायची, ती शाळा विठ्ठल मंदिरामध्ये चालू व्हायची, ती शाळा एखाद्या मशिदीमध्ये चालू व्हायची. कारण का? आमची मशीद, आमची धर्मशाळा, आमचं मंदिर हे शिक्षणाचं अनौपचारिक केंद्र आहे. ह्या शिक्षणाच्या अनौपचारिक केंद्रांचा शाहू महाराजांनी अचूक वापर केला. पोरग शाळेत नाही आलं तर पालकांना दंड करायला सुरुवात केली. आता आपलं सुट्टी कशी असते बघा की ब्रिटिश पद्धत आहे. आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुट्टी असते आणि नेमकं पेरणीचं काम चालू होतं जून जुलैमध्ये, तेव्हा आपली शाळा सुरू होती. ही ब्रिटिश व्यवस्था आहे. शाहू महाराजांनी यामध्ये देखील बदल केला की जेव्हा पेरणीचं काम असेल तेव्हा पोराला 15 दिवस सुट्टी. म्हणजे असे अनेक परिवर्तनवादी निर्णय जे आहेत ते शाहू महाराजांनी घेतले. शाहू महाराजांनी सगळ्या जातींसाठी वेगवेगळ्या प्रकारची वसतिगृह सुरू केली. शाहू महाराजांच्या पुढे कर्मवीर भाऊराव पाटील एक पाऊल गेले आणि कर्मवीर भाऊरावांनी सगळ्या जाती धर्माच्या मुलांना, हा खूप क्रांतिकारी प्रयोग होता. याच्या आधी हा प्रयोग फक्त वारकरी चळवळीमध्ये होत होता की वारकरी चळवळीमध्ये सर्व जाती धर्माची मुलं जी आहेत, माणसं जी आहेत ती एकत्रपणे विठोबाच्या अभंग गात तिकडे जात होती. त्यानंतरच पहिलं सकारात्मक पाऊल हे कर्मवीर भाऊराव पाटलांनी उचललं आणि मग जातीनं तो महार असेल, मांग असेल, पाटील असेल, चांदार असेल, हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, या सगळ्या जाती धर्माच्या पोरांना एकत्र ठेवायला सुरुवात केली. आता काही पोरांनी सांगितलं बघा शाळा सोडून जाताना वाईट वाटते. याचं कारण काय आहे?
तर 5वी पासून 10वी पर्यंत तुमची जी एकमेकाची इंटरॅक्शन झाली, तुमचा जो एकमेकाशी सहवास आला, तुम्हाला जे शिक्षकांनी मन लावून शिकवणं, हे सोडून आपण दुसरीकडे जातोय म्हणून आपल्याला वाईट वाटतं. तेव्हा हे तुम्हाला वाईट वाटणं नैसर्गिक आहे. पण अशा प्रकारे मुद्दा काय आहे मला, तुम्ही आज 10वीतनं पास होताना तुम्हाला आपल्या परंपरेचं आत्मभान पाहिजे. काय आहे आपली परंपरा? एका बाजूला अभिजनांचं वर्चस्व, दुसऱ्या बाजूला पाश्चात्य शिक्षण पद्धतीनं आपल्यासाठी घातलेला घोळ, तिसऱ्या बाजूला फुले शाहू आंबेडकर ही जी आपली विचारधारा आहे, परिवर्तनवादी विचारधारा आहे. म्हणजे फुले असतील, शाहू असतील, आंबेडकर असतील, यांच्या विचारधारेचं सूत्र काय आहे? म्हणजे ते काय म्हणायचे की आंबेडकरांच्याकडे खैरमोडे नावाचा विद्यार्थी संस्कृत मध्ये पहिला आला. हे खैरमोडे सारखा विद्यार्थी संस्कृत मध्ये पहिला आला तर कोल्हापूरचा बॅरिस्टर पी.जी. पाटील सारखा माणूस बॅरिस्टर झाला. असे कितीतरी विद्यार्थी बॅरिस्टर झाले. हे विद्यार्थी घडवणं म्हणजेच अण्णांनी काय केलं तर शाहू महाराजांच्या एक पाऊल पुढे टाकून वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळी वसतिगृह न करता सर्व जाती धर्मीच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्र वसतिगृह केली. हा शैक्षणिक नवा प्रयोग आहे की ज्याला वारकरी चळवळीचा आधार आहे. तर माझा मुद्दा असा आहे की हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत. कुठले मुद्दे? परंपरेने केलेला अन्याय आणि हे जे सगळे बघा तुम्ही, अगदी लोकमान्य टिळकांच्या पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत हे जे आपले सगळे शिक्षण तज्ञ आहेत, हे आपले सगळे शिक्षण तज्ञ अगोदर लोकांचे नेते आहेत आणि अगोदर लोकांचे नेते असल्यामुळे त्यांच्या कामाला मोठा जनाधार उभा राहिलेला आहे. आज सातारला रयत शिक्षण संस्थेची जी जागा आहे ती त्या काळातल्या संस्थानिकांनी दिलेली जागा आहे. अनेक गावातल्या लोकांनी रयतला जमिनी दिल्या. रयत हे नाव सुद्धा त्यांना शिवाजी महाराज हे कॉलेजचं नाव बदल असं कर्मेल अण्णांना एका माणसाने सांगितलं. तर कर्मेल अण्णांनी सांगितलं मी प्रसंगी माझ्या बापाचं नाव बदलेल पण कॉलेजचं शिवाजी महाराजांचं नाव मी बदलणार नाही. हा स्वाभिमान, हा स्वाध्याय, ही जी स्वावलंबन स्वाभिमान स्वाध्याय ही जी कर्मेल अण्णांची चतुसूत्री आहे ही शिक्षणाच्या विस्तारीकरणाशी संबंधित आहे. माझा मुद्दा असा आहे की तुम्हाला या आपल्या परंपरेचं पक्क आत्मभान पाहिजे. आणखीन एक आपल्या परंपरेमध्ये मुद्दा आहे, तुमच्या आयुष्यात तुम्ही तो वापरून बघा. मगाशी सरांनी सांगितलं की मी 1982 साली शिवाजी विद्यापीठामध्ये इंग्रजी विषयामध्ये पहिला आलो, मला सुवर्ण पदक मिळालं. त्याचं एकमेव कारण असं आहे, आता मी तुम्हाला जे सांगणार आहे की आपल्या परंपरेमध्ये जसा हा अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 15-16 शतकामध्ये इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये, खास करून इंग्लंड, युरोपियन कंट्रीमध्ये आणि फ्रान्समध्ये रेनायसान्स एकाच वेळेला सुरू झालं. म्हणजे रेनायसान्स म्हणजे ज्ञानाच्या पुनरुज्जीवनाची चळवळ आणि धार्मिक पुनरुज्जीवनाची चळवळ तिकडे एकाच वेळा सुरू झाली. आपल्याकडे हे सगळे ब्रिटिश भारतात आल्यानंतर या प्रकारची आपली ही जी सुरुवात आहे ही सुरुवात आपण केलेली आहे. तर या सुरुवातीमध्ये जसं अन्याय करणारी परंपरा एका बाजूला आहे, समाज सुधारकांची परंपरा दुसऱ्या बाजूला आहे, तसंच आपली संस्कृती टिकवणारी आणखीन एक परंपरा आपल्याकडे महत्वाची आहे. आणि त्या परंपरेचा जर आपण आपल्या अध्ययनामध्ये, जर आपल्या अध्यापनामध्ये वापर केला तर मला खात्री आहे की एक ना एक दिवस नागेश फाट्यासारख्या ग्रामीण भागातला विद्यार्थी देखील आंतरराष्ट्रीय पातळीवरती 100% चमकू शकतो. कुठली आहे ही परंपरा? तर ही परंपरा जी आहे ती मौखिक परंपरा आहे. मौखिक परंपरेचं वैशिष्ट्य काय? तुम्ही बघा, शाळेत न गेलेल्या माणसाला ज्ञानेश्वरीचे ओव्या तोंडपाठ असतात, तुकारामांचे अभंग तोंडपाठ असतात. मग आता आपण ऐकलंय की तुकारामांचे अभंग जे आहेत ते इंद्रायणी नदीमध्ये बुडवलेले होते, बरोबर आहे? तुकारामांचे अभंग इंद्रायणी नदीमध्ये बुडवलेले होते. मग ते आता कुठं आले आपल्याकडे? कोण सांगतंय? मुलींच्या पैकी कोण सांगतंय की तुकारामाचे अभंग इंद्रायणीमध्ये बुडवले होते? मग ते आपल्याकडे कसे आले? कसे आले? मुखगत होते मौखिक परंपरेच्या माध्यमातून आले.
तुकारामांच्या अभंग इंद्रायणीत बुडवले म्हणजेच ते लिटरेचर नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पण 1869 साली त्र्यंबक कासाल नावाचा तुकारामांचा अनुयायी आणि फ्रँक अलेक्झांडर नावाचा ब्रिटिश अधिकारी यांनी गावोगाव फिरून मौखिक परंपरेतले हा अभंग गोळा केले आणि त्याची 1869 साली या ब्रिटिश अधिकाऱ्यानं 5000 अभंगाची तुकारामाची गाथा प्रकाशित केली. तीच गाथा आज आपण प्रमाण गाथा म्हणून सगळेजण वापरतो. मानवपंथाच्या साहित्याचा भाग पण असाच आहे. म्हणजे आपलं बरं स्थान काय आहे. तुम्ही आता बघा, पुरीना प्रश्न विचारतो, एक गाणं आहे बघा, कमलाकांता माणसाकांता असं कसं झालं, येड्याचं येड माझ्या नशीबी आलं. केव्हा म्हणतात ते? हा, हादग्याच्या वेळी म्हणतात. पुष्पाला तुम्ही इस्लामपूरला आला तर तुमच्या बहिणीला समजावून सांगा, मला बघितलं बरोबर ते हे गाणं सुरू कर. कुठलं गाणं? कमलाकांता माणसाकांता असं कसं झालं, येड्याचं येड माझ्या नशीबी आलं. आता हे जे गाणं आहे त्याला कोण लेखक नाही, माझा मुद्दा लक्षात घ्या, त्याला कोण लेखक नाही, पण हे गाणं आपल्याकडे टिकून आहे. म्हणजे मौखिक परंपरेचं, आणि खास त्याचं उत्कृष्ट उदाहरण सांगतो तुम्हाला, कीर्तन हा पण मौखिक परंपरेतला पॅटर्न आहे. कीर्तनाच्या अभ्यासक डॉक्टर विमादी पटवर्धन यांनी असं लिहून ठेवलंय, कुंभकर्ण मेला, त्याची बायको निद्रा, विधवा झाली, कीर्तनाला जाऊन बसायला लागली, म्हणून कीर्तनाला माणसं जीवन खाऊन येतात रात्री 9च्या दरम्यान. आणि मग त्यांना बुवा तो असा अंधार अंधार दिसतो, काळा पांढरा दिसतो. मग ते ऐकणारं मधीच अशी डुलकी घालते आणि मग डोळे किरकिले करून बघतोय, मला कोणी बघितलं काय म्हणत. म्हणून तो बुवा काय म्हणतो, म्हणा जय जय ठोबा रुक्माई, रामकृष्ण हरी, टाळ्या वाजवा, अभंग म्हणा, म्हणतो की नाही बुवा. म्हणजे बुवा काय करतो तर आपल्याकडे श्रोत्यांचं लक्ष अवधान खिचून घेण्यासाठी कृती प्रधान अशा प्रकारचा कार्यक्रम देतो. म्हणजे ही जी आपली मौखिक परंपरा आहे तिचं वैशिष्ट्य काय आहे, ती सोपी आहे, ती सहज सोपी आहे, ती ऐकून 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 बोलून 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 आपल्या लक्षात राहते. म्हणजे मी जाता जाता जो उल्लेख केलाय, मी MA ला ऍडमिशन घेताना कवठेमंकाळ कॉलेजचे प्राचार्य अशोक बाबर आणि मी क्लासमेट, आम्ही ज्या वेळेला MA ला विद्यापीठात गेलो त्याला 2 जण पहिले दुसरे होतो मेरिट लिस्ट मध्ये. पहिल्या दिवशी इंग्लिशचे मास्तर बोलताना आम्हालाच काय कळलं असं, आम्ही म्हणतो एका अक्षर घाला जाऊया, आपल्या राज्यात ते धंदा भेटायला नाही. तर ते मग पुन्हा आमच्या विभाग प्रमुखांना भेटलो, सर म्हणलं आम्हाला फसलाच मिळाला BA ला, तर आम्हाला काय बोलायला येत नाही, आम्हाला काय घ्यायला येत नाही. तेव्हा शांतिकुमार देसाई म्हणून आमचे हेड होते, ते म्हणले संजय, ट्राय टू स्पीक इन इंग्लिश, then try to continue in English. If it is not possible for you to continue in English, then लगाव either in Hindi or in Marathi. मी तसंच केलं. आणि मग हे ऐकून 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 बोलून 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 तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्हाला MA ला सेमिस्टरला जेवढे म्हणून प्रत्येक सेमिस्टरला 5-5 कवी असायचे. त्या 5-5 कवींच्या 300-400 पेक्षा जास्त ओळी आम्हाला तोंडपाठ होत्या. कुठनं आम्ही काही विद्वान नव्हतो. हॉस्टेल पासून ते डिपार्टमेंट पर्यंत जाताना मी आणि बाबर सर 4 ओळी लिहून घ्यायचो आणि एकदा तुम्हाला भाग लेट नॉलेज ग्रो फ्रॉम मोर टू मोर अँड मोर ऑफ प्रेव्हलन्स इन एज वेल दॅट माइंड अँड सोल अकॉर्डिंग वेल मे मेक वन म्युझिक ॲज बिफोर असं म्हणत जायचं. आणि तसं म्हणत गेल्यामुळे आम्हाला सगळं तोंडपाठ झालं. आमच्या मास्तरांच्या पेक्षा जास्त यायला लागला. माझा मुद्दा असा आहे, हे यश कशाचं आहे, हे यश मौखिक परंपरेचं आहे. म्हणून शिकायची सगळ्यात जास्त चांगली संधी कुठलंही शिकायचं असू दे, मी म्हणतो मराठी माणसाला. कारण तुम्ही बघा, आपण म्हणतो एका बाजूला इंग्रजी ज्ञान भाषा आहे, बरोबर आहे की नाही. इंग्रजी ज्यावेळेला खिडकी उघडणार आहे, आता समजा उद्या त्याला तू लंडन मध्ये गेलास कुठल्या तरी कोर्सला, तर तिथली माणसं इंग्लिश मध्ये बोलायला लागली, तर त्याला तू असं म्हणणार का, नो आय एम फ्रॉम मागच आय विल स्पीक मध्ये मराठी, असं म्हणणार का? चांगला नाही ना, तू बोलायला लागेल की नाही इंग्रजी. म्हणजे जे काही शिकायचं असेल त्यासाठी मौखिक परंपरा ही आपली खूप मोठी ताकद आहे. नाहीतर तुम्ही बघा, इंग्रजी आलं पाहिजे, ज्ञान भाषा आहे, अजून इंजिनिअरिंग मराठीमध्ये नीट नाही, मेडिकल मराठीमध्ये नीट नाही, जगात टिकायचं असेल तर इंग्रजी चांगलं आलं पाहिजे. हे खरं आहे एका बाजूला, पण ह्या ज्ञानाच्या खिडकीकडे जायचं असेल तर आपली मौखिक परंपरा जी आहे, जी सरळ आहे, ती ग्रामीण आहे, ती कृषी जीवनाशी संबंधित आहे, ती कधी मरत नाही. तिचा वापर केला की मग आपल्याला इंग्रजीत काय,
जगातलं जे काही शिकायचं असेल ते आपल्याला निश्चितपणानं चांगलं शिकता येतं. नाहीतर आता तुम्ही बघा, नागद मधलं कुत्र आणि लंडन मधलं कुत्र सारख्याच पद्धतीनं बोलतं. नागद मधलं इंग्लंड मधलं कुत्र काय असं म्हणत नाही, असं म्हणत नाही. म्हणजे दोन्ही कुत्रे सारख्या पद्धतीनं बोलतात. पण लंडन मधला माणूस आणि नागद मधला माणूस वेगळं बोलतो. ह्याचं कारण ह्या भाषा शिक्षणामध्ये आहे. मी सांगतो, मी अनेक वर्ष इंग्रजी शिकवतोय. वर्गात BA झाला, MA झाला, म्हणजे माझी स्वतःचीच अवस्था ती होती. तरी आपल्याला इंग्रजी लिहिता येतं, आपल्याला इंग्रजी वाचता येतं, पण आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही. ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे, तर आपण त्याचा सराव करत नाही. म्हणून भाषा आपण कशी शिकतो बघा, भाषा कशी शिकतो आपण. पहिल्यांदा मूल ज्यावेळेला 8-11 महिन्याचं असतं त्या ते बाबा आया करतं. मग आई म्हणते बघ बघ बाबा म्हणते, बघ बघ मामा म्हणते, बघ बघ आई म्हणते. म्हणजे नाही, म्हणजे ते सारखं सारखं कानावरती आधी आदळलं पाहिजे. आणि सारखं सारखं कानावरती आदळल्यानंतर आपण ते पुन्हा बोललं पाहिजे. म्हणजे या पद्धतीनं मग आपल्या मराठीला मातृभाषा का म्हणायचं मॅडम, मराठीला मातृभाषा म्हणायचं याचं कारण ह्या भाषेमध्ये आईच बोलते, बापाला बोलायची परवानगीच मिळत नाही. म्हणजे मातृभाषा जी आहे ती सातत्यानं ऐकून ऐकून बोलली पाहिजे. माझा मुद्दा असा आहे की जगातलं ज्ञान 4 भाषिक कौशल्यावरती आहे. कुठलं? ऐकणं, बोलणं. उरलेलं 2 तुम्ही सांगा. मी काय म्हणतोय परत बारकाई नाही का. जगातलं मौखिक ज्ञान 4 कौशल्यावरती अवलंबून आहे. ऐकणं, बोलणं आणि काय काय असेल, काय असेल, तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे मी भाषण बंद करा म्हणून वाजवले का? तरी बघा, तुम्ही पाणी सोय केल्या. पाहुणा नागेंद्र आला आणि त्याला पाणी सुद्धा पिऊन दिलं नाही असं व्हायला नको. कुठल्याच 2 कौशल्य, ऐकणं एक आहे, बोलणं एक आहे, लिहिणं एक आहे आणि वाचणं एक आहे. बरोबर? म्हणजे जगातलं काहीही शिकायचं असेल तर ह्या 4 कौशल्याशिवाय माणूस शिकू शकत नाही. म्हणजे आपल्याला ऐकता आलं पाहिजे, आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला लिहिता आलं पाहिजे, आपल्याला वाचता आलं पाहिजे. हाच नियम इंग्रजीला लावला तर काय होईल? ऐकणं, बोलणं, लिहिणं, वाचणं यामध्ये त्यात आणि फरक आहे. ऐकणं हे रिसेप्टिव्ह स्किल आहे आणि वाचणं हे पण रिसेप्टिव्ह स्किल आहे. रिसेप्टिव्ह म्हणजे आपण स्वीकारतो, आणि बोलणं आणि लिहिणं हे प्रोडक्टिव्ह स्किल आहे. ह्या रिसेप्टिव्ह आणि प्रोडक्टिव्ह स्किलचा ताळमेळ घालणं म्हणजे भाषा बोलायला शिकायचा आपण प्रयत्न करणं. म्हणजे ही जी चाली, म्हणजे तुम्हाला असं नुसतं होणार नाही मला उत्तम इंग्रजी लिहिता आलं पाहिजे, मला उत्तम इंग्रजी वाचता आलं पाहिजे, ऐकता नाही आलं तर चालेल, बोलता नाही आलं तर चालेल, असं करून चालत नाही. ह्या 4ही कौशल्यांचा ज्यावेळेला आपण एकत्रित ताळमेळ घालू त्यावेळेला आपल्याला त्या भाषेवरती मास्टरी मिळवता येते. म्हणून अध्ययन आणि अध्यापनामध्ये आपल्या मौखिक परंपरेचा आपण या पद्धतीनं प्रभावी वापर केला पाहिजे. हा कुणी केला होता? तुमच्यापैकी नव्या पिढीला बॅरिस्टर PG पाटलांचं नाव तरी माहिती आहे की नाही मला शंका आहे. माहिती आहे कोणाला नाव? बॅरिस्टर PG पाटील. त्यांना सांगितले का बॅरिस्टर PG पाटील 15 मिनिटाच्या बातम्या ऐकून पाठवायचं. 15 मिनिटाच्या बातम्या पाठ करून आहे कसं म्हणून दाखवणं. कोण? PG पाटलांचं उदाहरण सांगितले म्हणते त्यांना. कुठलं 15 मिनिटाच्या बातम्या नाही उदाहरण माझं. बॅरिस्टर PG पाटील हे आपल्या सांगली जिल्ह्यातल्या कोल्हापूर गावचे ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्याने कर्मवीर भाऊराव पाटलांच्या वरती द बाउंटिफुल बनियन नावाचं 4 भागामध्ये इंग्रजी चरित्र लिहिलं आणि राष्ट्रीय पातळीवरती या कर्मवीर भाऊराव पाटलांचं शैक्षणिक कार्याचं महत्व जे आहे ते पटवलं. ते कसं साधा आणि सोपं ढंगाने इंग्रजी बोलायचे त्याचे एक उदाहरण फक्त सांगणार आहे मी तुम्हाला. तुम्हाला माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराज गोलकोंड्याच्या कुतुबशहाच्या दरबारामध्ये गेले. त्यावेळेला मित्रपक्ष होता.
गोवळकोंड्याचा कुतुबशाह शिवाजी महाराजांना असं म्हणाला की तुमच्या लष्करामधले हे जे जवान आहेत हे छोट्या चणीचे आहेत, तुमच्या तलवारी छोट्या आहेत आणि तुमच्याकडे हत्तीदळ नाही, माझ्या एकट्याकडेच 1000 हत्ती आहेत. हे दक्षिणेमध्ये तुमचं सैन्य लढणार कसे? आता तुम्ही असं समजा तुम्ही माझे सगळे मावळे आहेत आणि मी शिवाजी आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्याकडे नजर टाकली आणि त्याला म्हटले तुम्ही नका काळजी करू, माझे हे मावळे एवढे तयारीचे आहेत की यांच्यापैकी कुणीही हत्तीशी लढायला तयार होईल. कोण तयार आहे आपल्यातलं? तुम्ही म्हणाल सर हे बरोबर नाही, तासाभरापूर्वी तुम्ही आमच्या गावात आलाय आणि अचानक एवढी मोठी जबाबदारी सांगायची की थेट लढा म्हणायचं, असं होणार नाही. घरात विचारलं पाहिजे, भक्तीत विचारलं पाहिजे, पुढच्यांपेक्षा वाटायचं ठरवलं तर आपण काय करायचं त्याचा निर्णय झाला पाहिजे, मग बरोबर आहे. पण त्या एक मावळा उठून उभा राहिला. कोण उभा राहिला होता मावळा? कोण सांगते नाव? कोण सांगते नाव? हत्ती बरोबर युद्ध केलेला. हत्ती बरोबर युद्ध केलेल्या मावळ्याचं नाव काय? काय नाव? तुम्हाला कसं माहिती? तुम्हाला काय करायला नाव? तुम्हाला कसं माहिती? तुला कसं माहित बा? तू वाचलं होतंस युट्यूबला वगैरे? ठीक आहे, बघा युट्यूबचा फायदा कसा आहे. कारण ते युट्यूबचं सुद्धा सांगतात तुम्हाला की लोक म्हणतात की हे मोबाईल अन्यायकारक प्रकरण आहे, पण माझं म्हणणं आहे की इट इज नेसेसरी इव्हिल. त्यानं युट्यूबवरती बघितल्यामुळे तर निदान त्याला याचा कंटाळा आला ना. कारण आपली परंपरा काय आहे? मौखिक परंपरा, ऐकणं बोलणं करेक्ट. युट्यूब काय करते? दाखवते, बघ म्हणतंय, ऐक म्हणतंय, सोडून दे म्हणतंय. म्हणजे युट्यूब ही सुद्धा सेकंडरी ओरलेची आहे, ही दुय्यम स्वरूपाची मौखिकता आहे. तिचा वापर करा. म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलायला येत नाही याचं महत्वाचं कारण काय आहे? म्हणजे आम्हाला माया पंडित म्हणून मॅडम होते सर, ते गंमत सांगायच्या की गंगाराम नावाचा एक माणूस मुंबईला गेला आणि तिकडे येस आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश म्हणायला. पण त्याला खरं इंग्रजी येत नव्हतं. तर त्याला गावात माणसं हुशार, त्याला म्हणजे तू इंग्रजी बघतोय नव्हता, बोल. त्या पोराला इकडे बोलू. ते म्हणला कम हिअर. आता हे कम हिअर म्हणला, पण ती गावातली माणसं हुशार, ती म्हणजे आता ह्याला तिकडे घालून बघू. आता तिकडे घालायला लागलं इंग्लिश कवा येते. मग ह्यानं काय केलं? आपणच तिकडे गेला, ह्याच्याकडे बघून म्हणला कम हिअर म्हणला. म्हणजे या प्रकारचं शांतपण त्यानं तिकडे दाखवलं. म्हणजे हे एक प्रकारचं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलंय की एक बाई इंग्लंडमध्ये गेला, तिथं PhD करत होत्या. बाबासाहेब पुरंदरे त्याला तिथं भेटले. म्हटले मॅडम तुम्ही माझ्याशी सारखं इंग्रजीमध्ये का बोलता? बाबा काय म्हटले लंडनला आल्यापासून मराठी विसरल्यासारखं झालंय. मग बाबासाहेब म्हणले तुमचे पतिराज हित आहेत का पुण्यात आहेत? तर त्या म्हणल्या पुण्यात आहेत. धन्य बाई, तुझ्या मराठीने केला इंग्रजी भरतात, तुझ्या चमत्काराला माझा साष्टांग नमस्कार, असं म्हणून बाबासाहेब पुरंदरे तिथनं पुढे आले. पुन्हा काही लोकांना मराठीची एवढी हौस असते की ते अजिबात इंग्रजी शब्द वापरत नाही. म्हणजे एकदा एक प्राध्यापक कायम मराठी बोलायचे आणि ते रानात जवळ गाडी गेली आणि यांची गाडी पंक्चर झाली. पण आता पंक्चर कसं म्हणायचं? शेतकरी आला परत, काय झालं साहेब म्हणला? काही नाही, काहीतरी अंकुशदार पदार्थ या चाकामध्ये घुसलेला आहे, त्यामुळे आतल्या हवा बाहेर निघून गेली आणि त्यामुळे गाडीने पुढे जाण्यास नकार दिलेला आहे, असं हे म्हणले. मी शेतकरी म्हणला काय राहू पंक्चर झाले म्हणा. आणखीन ज्या चेन्नईला एकदा भाषा शुद्ध कशी वापरावी त्याच्यावर एक चर्चासत्र झालं. त्याचं टायटल होतं ग्रॅमॅटिकॅलिटी ऑफ इंग्लिश लँग्वेज, म्हणजे व्याकरणशास्त्रदृष्ट्या भाषा कशी वापरावी. ती सगळ्यांचं बोलणं एका माणसानं रेकॉर्ड केलं. पुन्हा रेकॉर्ड लावलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यापैकी कुणीही व्याकरणदृष्ट्या करेक्ट इंग्रजी बोलत नव्हता. मी ह्या ज्या 2-4 गोष्टी सांगितल्या, दिस इज द प्लेस अँड पोझिशन ऑफ इंग्लिश इन इंडिया, की ही आपल्या इंग्रजीची अवस्था आहे, ही सुधारायची असेल तर बॅरिस्टर PG पाटलांनी ह्या मौखिक परंपरेचा वापर केला. कसा? तर तो जो यशाची अंक आहे, मग अशी गोष्ट सांगत होतो, त्या यशाची अंकाला दुसऱ्या दिवशी मैदानामध्ये सोडण्यात आलं. हत्तीला देखील या ठिकाणी प्रचंड दारू पाजण्यात आली. दोघांच्या मध्ये घनघोर संग्राम झाला आणि यशाची अंकानं त्या हत्तीच्या गंडस्थळावरती उडी मारली आणि तलवारीचा असा घाव घातला की त्या हत्तीच्या सोंडेचे 2 भाग झाले आणि तो हत्ती ची आवाज करत कोपऱ्यात जाऊन पडला. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी यशाची कंकाला मानाचे कडे दिलं आणि त्याच वेळेला तो कुतुबशाह असं म्हटला, तू माझ्याकडे ये, मी तुला 5000 माणसात दान करतो. त्या यशाची कंकानं दिलेलं उत्तर
आज ही महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा आहे. नाहीतर आपण काय करतो, 2:45 पर्यंत एका पक्षामध्ये असतो, अधिकृत उमेदवारी मिळत नाही म्हटल्यावर तात्काळ दुसऱ्या पक्षामार्फत अर्ज भरतो. इथं कोणी तसं केलं नसावं असं मी समजतो. तर इथं यशाधिक अंकाला एका झटक्यामध्ये हे यश मिळाल्यावर यशाधिक अंक असं म्हणाला की तुम्ही दिलेल्या 50,000 मनसबदारीपेक्षा माझ्या महाराजांनी दिलेलं मानाचं कडं हे मला लाख मोलाचं आहे. प्रश्न असा आहे, बॅरिस्टर पीजी सांगायचे की इंग्रजी शिकवणारा एक शिक्षक वर्गात हे नाट्य कसं सांगत होता, यशाधिक अंक वेंट टू द मैदान and their Hatti also went to the Maidan. Yeshadikant jumped and Hatti also galloped. Finally, both of them went into the middle of the ground. Both of them dashed together. Both of them collided together. And Yeshadikant jumped on the gunderstall of that Hatti. And then gave such a talaka which he swore on the stone of that Hatti. That sword was cut away into 2 parts, and the Hatti went making the noise chi in the class. आता शेत डायरेक्टर पेजी पाटलांचे इंग्रजी आहे. तर नशीब की आपले इंग्लिश मिडियमचे एखादे नवीन सर असते तर ते काय म्हणले असते, यशाधिकम jumped on the gunderstall of that Hatti and then gave us such a talaka which is sword on the sword of that Hatti. That sword was cut away into 2 parts. And then, and then Yeshadikant waved his sword in the direction of Chhatrapati Shivaji as our Virat Kohli waves his bat in the direction of Anushka Sharma. म्हणजे असं सुद्धा म्हणायला हजे तुम्ही. पण माझा मुद्दा लक्षात घ्या, बॅरिस्टर पीजी पाटील किती सहजपणाने इंग्रजी बोलायचे, त्यांचं पाठांतर एवढं उत्तम होतं. हे बॅरिस्टर पीजी पाटलांच्याकडे कुठनं आलं, तर बॅरिस्टर पीजी पाटलांनीच मी इंग्रजीचा अभ्यास कसा केला नावाचा लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये ते म्हणतात, कर्मवीर अण्णा इंग्रजीची पुस्तकं नेहरूशांच्या खिशातनं आमच्या पुढे आणून टाकायचे. कर्मवीर अण्णा तर्कणकर भाषांतर पाठ मारेतनं शिका म्हणून सांगायचे. कर्मवीर अण्णा हे जुन्या वरच्या वर्गातल्या पोरांना सांगायचे की खालच्या वर्गातल्या पोरांना तुम्ही इंग्रजी शिकवा. पांडुरंग रोज 10 शब्द पाठ नाही केलेस तर तुला जेवण मिळणार नाही. म्हणजे जेवण हे 10 शब्द पाठ करण्यासाठी बक्षीस होतं. माझा मुद्दा असा आहे, म्हणजे बॅरिस्टर पीजी पाटलांचं इंग्रजी उत्तम करण्यामध्ये वाटा कशाचा आहे, तर ह्या मौखिक परंपरेचा आहे. या मौखिक परंपरेचा भाग म्हणूनच मी खेडेगावातला पोरगा असून सुद्धा शिवाजी विद्यापीठामध्ये त्या काळात पहिला येऊ शकलो. याचं कारण आहे की ही आपली मौखिक परंपरा आहे. म्हणजे ऐकणं, बोलणं, लिहिणं, वाचणं, ह्यामध्ये ऐकणं, बोलणं हे जर तुम्ही मजबूत केलं तर यू विल बी कॉन्फिडंट. म्हणजे आपल्याकडे वारकरी चळवळ असेल, कीर्तन असेल, तमाशा असेल, भारुड असेल, ह्या सगळ्या आपल्या ग्रामीण स्त्रोतांनी हे आपलं जनजीवन बळकट केलेलं आहे. ते आपल्या अध्ययन अध्यापन अगदी 4 दिवस परीक्षा आल्या 10वीच्या पोरांची, माहिती आहे मला. तरी सुद्धा तुम्ही अजून प्रयोग करून बघा. अजून त्यातल्या कवितेच्या ओळी दोघांनी घ्यायच्या, एकानं म्हणायच्या, दुसऱ्यानं ऐकायच्या, दुसऱ्यानं परत माझ्या तिसऱ्यानं ऐकायच्या. 100% त्या तुमच्या ओळी ह्या तोंडपाठ होणार. अगदी सायन्स असू द्या, सायन्स मध्ये एखादी कन्सेप्ट घ्या, एकानं बोला, दुसऱ्यानं ऐका, परत दुसऱ्यानं बोला, परत पहिल्यानं ऐका. एक प्रकारचा रिदम. कारण आपल्याकडे कसं आहे, महात्मा गांधी काय वेळे होते काय? महात्मा गांधी काय सांगायचे, पंडित नेहरूंनी महात्मा गांधींना पत्र लिहिलं की तुमचं उचल देसून मी तर मोठेभर ह्याला काय होणार आहे, पत्र लिहिलं. नेहरूने एका पंडित महात्मा गांधीने एवढंच सांगितलं, पंडित नेहरू उचलून तर बघा, जसं मी सांगतोय तो हा उपाय करून तर बघा की तुम्हाला जर अध्ययनामध्ये, अध्यापनामध्ये मौखिक परंपरेचा प्रभावी वापर जर तुम्ही केला, आणि तुम्ही बघा मौखिक परंपरेचा वापर करताना कसला त्रास होत नाही, डोकं दुखत नाही, लक्ष लागत नाही, असं होत नाही. वाचताना काय वेळा 3 पॅराग्राफ वाचले की पाठीमागचे काय वाटलं ते लक्षात राहत नाही. पण मौखिक परंपरेमध्ये हा धोका नाही. आणि ही मौखिक परंपरा आपली ताकद आहे. समाज सुधारकांनी केलेलं आपलं काम हे ताकद आहे. अभिजनांना केलेला अन्याय आता आपण विसरून गेलं पाहिजे. आणि आपल्या ह्या मौखिक परंपरेचा अध्ययन आणि अध्यापनामध्ये
वापर करून खास करून लँग्वेज लर्निंग जे आहे कुठलीही भाषा तुम्ही बघा मिरज पेशंट हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा तुम्ही 10वी-12वी झालेल्या नर्सेस उत्तम इंग्रजी बोलतात. त्याचं कारण काय आहे की मिशन हॉस्पिटलमध्ये फॉरेनचे पेशंट येतात तिथं त्यांना एक्सपोजर मिळतं. ए बघ तुला आठवत तुझं गाव कुठलं? साक्षी हा नागद. तू इथनं कधी सांगलीला गेलेस? हा नाही. तर गेलीच समजा तर कधी कंडक्टरला असं म्हटलं हॅलो कंडक्टर आय एम फ्रॉम नागद टेक दिस 100 रुपये नोट अँड गिव्ह मी तिकट म्हणजे कधी म्हणू पण नको. कंडक्टर म्हणाल तुझ्याजवळ माझी काय तक्रार नाही तुला कुठल्या मास्तरला म्हणायला सांगितलं त्याचं नाव सांग तेव्हा मी बघून घेतो. तेव्हा मुद्दा काय आहे माझा की हे आपल्याला एक्सपोजर नाही म्हणून शाळेमध्ये प्रत्येक हायस्कूलमध्ये टाइम्स ऑफ इंडिया सुरू पाहिजे. प्रत्येक हायस्कूलमध्ये इंडियन एक्सप्रेस सुरू पाहिजे. तू अगोदर मास्तरांनी वाचला पाहिजे मग कोणाने वाचला पाहिजे. हा तर ते करायसाठी अगोदर मराठी पेपर वाचा आणि पुन्हा ते वाचा. पण एक्सपोजर टू द लँग्वेज जास्तीत जास्त पोरांना इंग्रजी येणार कसं? वर्गात सर इंग्रजी बोलले पाहिजेत का नाही? बऱ्याच वेळेला सरच इंग्रजीचे सर म्हणजे इंग्रजी वाक्याचं मराठी भाषांतर करणारा प्राणी. असं जर आपण करणार असू तर त्या पोरांना येणार कधी? त्यामुळे मग तुम्ही टीव्हीवरच्या म्हणून मी म्हटलं मौखिक परंपरेला सेकंडरी वरविटी आहे युट्यूबवर इंग्रजी भाषण ऐका हुशार इंग्रजी पिक्चर बघा. पण या सगळ्या प्रक्रियेद्वारे या भाषिक कौशल्य आणि आपल्या परंपरेचा आत्मभान असेल तर मागेच काय देश घडवणारे नेते देखील तुमच्या गावात निर्माण होतील याबद्दलचा मी विश्वास व्यक्त करतो. आणि औदुंबर पाटील साहेब आणखीन एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. एकदा एका माणसाचं भाषण चाललं तासभर झालं 1.5 तास झालं माणसं कंटाळून टाळ्या वाजवायला लागली तरी हा बोलायला लागला. माणसं पुन्हा टाळ्या वाजवायला लागली तरी हा बोलायला लागला. शेवटी कोकणातनं एक माणूस रिव्हॉल्वर घेऊन उभा राहिला आणि म्हणला साहेब तुम्ही बोला तुमच्याबद्दल माझी काही तक्रार नाही तुम्हाला किती कोणी बोलवलं त्याचं नाव सांगा त्याला मी जीवन ठेवणार नाही. तेव्हा आपले अध्यक्ष उपाध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्यावरती अशी वेळ येऊ नये यासाठी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.